तिथे वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध घ्यायचा आहे। अजूनही अनेक गोष्टी मिहिरकडून कन्फर्म करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आरोपीची जास्तीत जास्त कोठडी द्या असा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टात केला होता। अधिक महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांना या गुन्ह्याचा खून असा उल्लेख केला। कावेरी नाखवा या महिलेची निर्घृण हत्या झाली असं सरकारी वकील म्हणाले। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहानं कबुलीनामा दिलाय। अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली ही मिहिर शहानं दिलेली आहे। मिहिर शहाच्या अटकेनंतर प्राथमिक तपासात गाडी चालवत असल्याची कबुली त्यानं दिली। मिहिरचं ब्लड सॅम्पल पोलिसांनी घेतलं। मिहिर अपघातानंतर विरारकडे का गेला याचा शोध सध्या घेतला जातोय। फरार झाल्यावर मिहिरनं ओळख लपवण्यासाठी दाढी कापल्याचा देखील संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान मिहिर शहाच्या कबुलीनाम्यात काय नेमकं त्यानं म्हटलंय पाहूया। अपघातावेळी स्वतःच गाडी चालवत असल्याचं मिहिर शहानं आपल्या कबुलीनाम्यामध्ये म्हटलेलं आहे। मिहिर शहाला आता कोर्टात देखील हजर करण्यात आलेलं होतं। अपघात प्रकरणानंतर आपण प्रचंड घाबरलो आणि पळून गेलो असं मिहिर शहा म्हणतोय। वडील राजेश शहा घटनास्थळी पोहोचण्याआधीच पळून गेल्याचं मिहिर शहानं म्हटलंय। दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, फाशीच्या शिक्षेची मागणी करा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। तसंच सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। आरोपी मुलगा मिहिर शहा याचे वडील राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा गंभीर आरोपही राऊतांनी केला। श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला, हा एखादा नराधम, नशेमध्ये असलेला नराधम, पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो। त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे। आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालला पाहिजे। ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है। जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली है। ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए। किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा। ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है। आप देख लीजिए एक बार, बोरिवली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए। दरम्यान मी कुणालाही पाठीशी घालत नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्यांना शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। सोबतच नाखवा परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे। मैं इतना ही कहूँगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा, किसी को भी मदद नहीं होगी। मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे, पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है, एक्शन होगी। किसी को भी छोड़ा नहीं जाएगा। कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध